आज कुठल्या शाळेत रामायण शिकवलं जातं? कुठल्या कुठलंच शाळेमध्ये नाही. तुम्हाला रामायणाचा अट्टहास केला जातो? मग राम आपल्या जीवनात उतरवणं याचा अर्थ आहे नामस्मरण करणं. नामस्मरण म्हणजे केवळ जपाची संख्या नाही. नामस्मरण म्हणजे मी ज्याचं नाम घेतो, त्याला मी माझ्या आचरणामध्ये उतरवत नेणं. आणि जेवढं तुम्ही रामाला जीवनात उतरवाल, तेवढा राम आपल्याला सद्विद्या प्रदान करतो. आणि तुम्ही सुविद्य तर होताच. काय आहे, आज इंजिनिअरिंगची डिग्री आम्ही आमच्या घरात लावतो. ज्याला बायको देखील किंमत देत नाही, तो भाग वेगळा. पण आम्ही लावतो बाबा, आम्ही आहोत, ग्रॅज्युएट आहोत, पोस्ट ग्रॅज्युएट. पण तुम्हाला जर विचारलं, जरा त्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये ते इलास्टिसिटीचा फॉर्म्युला काय होता? अरे आता त्याला 10 खूप वर्ष वर्ष झाली, झाली. तर कुठं आठवतंय मला? म्हणजे ती विद्या जी तुमच्या केवळ पोट भरण्यापुरती, नोकरी लावण्यापुरती उपयोगाला आली, ती काही सद्विद्या असू शकत नाही. त्यामुळे सुविद्य होण्यासाठी 2-4 वर्षाचा अभ्यास, 15 दिवस अभ्यास करून चांगले मार्क पाडणं, इंटरव्ह्यूमध्ये इम्प्रेस करणं, नोकरी मिळवणं, हे सगळं ठीक आहे. पण सद्विद्य व्हायचं असेल, तर त्याचा निरंतर संग करावा लागतो आणि त्यासाठी तपश्चर्याच लागते. त्यासाठी निरंतर आचरण शुद्धीच लागते. त्यासाठी निरंतर त्याची नामाची उपासनाच लागते. हे ज्याच्या जीवनात आहे, तो हळू-हळू, हळू-हळू सद्विद्य व्हायला लागतो.